विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल पाखंड नेणे काही हरी तुझे नाम गायन अखंड तुझे नाम गायन अखंड हरी तुझे नाम गायन अखंड
संग तुझे नामी रंग भरो मना तुझे नामी रंग भरो मना तुझे नामी रंग भरो मना तुका म्हणे आता दे संत संग तुका म्हणे आता दे संत संग म्हणे आता दे संत संग तुका म्हणे आता दे संत संग तुझे नामी रंग भरो मना तुझे नामी रंग भरो मना तुझे नामी रंग भरो मना अंतरे विश्वास अखंड नामाचा अंतरे विश्वास अखंड नामाचा अंतरे विश्वास अखंड नामाचा अंतरे विश्वास अखंड नामाचा काया मने वाचा हेची दे काय मने वाचा हेची काय मने वाचा हेची दे विठोबा रखुमाये टाळी वाजवा बोला माये विठोबा रखुमाये 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 विठोबा जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये माऊली ज्ञानेश्वर महाराज बोला बोला विठ्ठल विठ्ठल जय श्री हरे तुझे नाम गायेन अखंड हरे तुझे नाम गायेन अखंड या वीण पाखंड नेणे काही अंतरे विश्वास अखंड नामाचा काया मने वाचा हेची देई तुका म्हणे आता दे संत संग तुका म्हणे आता दे संत संग तुझे नामी रंग भरो मना अंतरे विश्वास अखंड नामाचा काया वने वाचा हेची देई पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरो दास तुका योग ध्यान समायुक्तं निष्प्रपंचम परिग्रहं प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं ज्ञान वैराग्य संपन्न खंड निज बोध रूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नसे आप पर ऐसा जगे जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथे माघ पौर्णिमा साधो निवाट धरिली निजधामा नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा मस्तक माझा पायावरी या वारकरे संतांच्या हरे तुझे नाम गायीन अखंड या वीण पाखंड नेणे काही अंतरी विश्वास अखंड नामाचा काया मने वाचा हेची देई विठ्ठल विठ्ठल सद्गुरु
तुझे नाम गायेना खंड या वेण पाखंड नेणे काही अंतरे विश्वास अखंड नामाचा काया मने वाचा हेची दी. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा, विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली, स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरू श्री वामन बाबा, सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने, वयाने, अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, मातृभगिनी, श्रोता, गायक, वादक आदी करून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या ह्या नाशिक नगरीतील पाथर्डी गावामध्ये हनुमंतरायांच्या मंदिराच्या समोरील सभागृहामध्ये संपन्न होत असलेला नवरात्रोत्सव आणि तदनिमित्तानं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील आजची ही अंतिम दिवसाची 9व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सोपवली आहे. तदनिमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सगळीच मंडळी अत्यंत भगवान परमात्म्याची कृपांकित मंडळी आहात, कारण आपण देवीचा हा नवरात्रोत्सव भक्तिपूर्ण वातावरणाने संपन्न करत आहात. नाहीतर नवरात्री सध्या समस्त भारतवर्षात सुरू आहे, संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा आनंद घेतला जातो आहे. पण प्रत्येक जणाची आनंद घेण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजे मोजकीच माणसं अशी आहेत की जी नवरात्रीचा आनंद हरिनाम सप्त्यानं घेत आहेत, बाकीच्या सगळ्यांचा दांडियाच चालू आहे, गरबाच चालू आहे. आणि ते गरब्यानं आनंद घेत आहेत, कोणी दांड्यानं आनंद घेतो, कोणी कशानं, कोणी कशानं. आपल्याला त्याचा विरोध मुळीच नाही. गरबा ही अत्यंत चांगली पद्धत आहे. जर तुम्ही त्या परंपरेकडे लक्ष देऊन पाहाल तर ती पण अत्यंत चांगली पद्धत आहे. पण दुर्दैवानं पण त्यात पण आता प्रदूषण घुसलेलं आहे. नाहीतर वास्तविक पाहता गरबा ही जी पद्धत आहे ती संपूर्णतः भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या आणि देवी मातेच्या गाण्यांवर चालणारं ते नृत्य आहे. मातेच्या आणि कृष्णाच्या गाण्यांवर चालणारं ते नृत्य आहे. त्यामुळे ती अत्यंत चांगली पद्धत आहे त्यांच्या प्रांतातली. पण अलीकडं त्याच्यावर पण आपली नको ती गाणी घुसवून त्याचं पण फार प्रदूषीकरण करून टाकलेलं आहे. अगदीच थोडंसं धाडसानं जबाबदारीनं बोलायचं झालं तर ज्याप्रमाणे गणेशोत्सवाची काही मंडळींनी वाट लावली की नाही, तशीच आता नवरात्रोत्सवाची पण काही लोकांनी वाट लावून टाकलेली आहे. मी फार पडखर बोलेन या संबंधाने, कारण अत्यंत नको त्या पद्धतीनं तो संपन्न केला जातो. पण आपण सगळीच मंडळी दैववान आहात. भगवान परमात्म्याची मोठी कृपा आपल्यावर मानायची की आपण भजनाने साजरी करतो. भजनाने भगवान परमात्म्याचं भजन, पूजन, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं चरित्रगाथा या सगळ्याच्या संबंधानं आपण हा भक्तिपूर्ण वातावरणामध्ये आपण हे नवरात्रोत्सव संपन्न करतो आहोत. आणि तशी पण सगळ्या साधू संतांची आपल्याकडून तशीच अपेक्षा आहे. हे सगळे उत्सव आपल्या अंतःकरणातली भक्ती वाढीस लागण्याकरता आहे. उत्सव आपण कशाकरता करतो? अंतःकरणात एकतर भक्तीची प्रवृत्ती व्हावी किंवा अगोदर जर आपण भक्तीमध्ये असू तर ती भक्ती वाढली पाहिजे, याच्याकरता हे सगळे उत्सव साजरे करायचे असतात. नाथ महाराजांनी तर स्पष्ट निवाडा दिलेला आहे की आपण जेव्हा ह्या नवरात्रीचा आनंद साजरा करत असतो तेव्हा या मातेकडून आपण मागत असताना भक्ती सोडून दुसरं काही मागायचं नसतं. दुसरं काही मागू नये. नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा, करोनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा, असं एकनाथ महाराज म्हटलेले आहेत. म्हणजे नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा. नवरात्रा कसल्या करीन? नवविधा भक्तीच्या करीन. जी भक्ती नवविधा प्रकारची आहे, 9 प्रकारची आहे, त्याच्याकरिता एक भक्ती आपण देवीला समर्पित करणं हा यातला उद्देश आहे. 9 प्रकारची भक्ती आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णुपूजनम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. ही 9 प्रकारची भक्ती आहे की नाही? जशी 9 प्रकारची भक्ती आहे, ही सगळी भक्ती एक दिवसाला एक भक्ती आपल्याला मातेच्या चरणी समर्पित करायची आहे. भक्ती किती प्रकारची आहे? 9 प्रकारची आहे. आपल्याकडं रात्री किती आहेत? 9 आहेत. मग एका दिवसाला एक जर भक्ती समर्पित करायची असेल तर आजचा दिवस किती आहे? 9 आहे. मग आजची भक्ती कोणती आहे?
हो, 9वी पण कोणती आहे? आत्मनिवेदन. हे काही लोकांनाच आपल्याला सांगता आलं. आजची भक्ती कुठली हे आपल्याला माहिती नाही. मी जरा वेगळा प्रश्न करू काय? आजचा रंग कुठला? ते लगेच पटकन सांगता येईल. आता आजचा रंग आम्ही सांगू, पण आजची भक्ती आम्हाला सांगता येत नाही. याचं कारण काय आहे? आपल्या या उत्सवांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदललेला आहे म्हणून. नाहीतर आजचा रंग आम्हाला सांगता येतो. कुणीतरीच कसलाच तरी व्यापार व्हावा याच्याकरिता काढून आलेलं खूळ असतं, तेच आम्ही भक्ती म्हणून घेऊन मिरवत असतो. आणि आपला मराठी माणूस त्या बाबतीत लय दर्या दिलाय. कोणाचं पण काहीतरी घेऊन येतो, आपण लगेच एक्सेप्ट करतो, लगेच जवळ करतो, आणि तेच पुन्हा मिरवत बसतो आपण. असो, परंतु आजची भक्ती ही शेवटची आहे. आत्मनिवेदन ही भगवान परमात्म्याची भक्ती मातेच्या चरणी समर्पित करण्याचा आजचा हा शेवटचा दिवस आहे. एक एक भक्ती आपण त्या मातेच्या चरणी समर्पित करायची आहे, आणि ती समर्पित करून पुन्हा ती भक्ती वाढीस लागावी याच्याकरिता त्या मातेच्या चरणी प्रार्थना करायची आहे. कारण ती माता आपल्याकरिता अव्यक्त रूपात असूनही व्यक्त झाली आहे, तर तिच्याकडून चांगलं काहीतरी मागणं हे आपलं कर्तव्य आहे. मागण्याकरिता देवीच्या पुढ्यात गेल्यानंतर आपण चांगलं मागावं, कारण ती आपल्याकरता या ठिकाणी व्यक्त रूपाला आली की नाही. नाथ महाराजांचं म्हणणं आहे, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी, मोह महिषासुर मर्दना लागोनी, मोह महिषासुर मर्दना लागोनी, त्रिविधता करावया धारणे, त्रिविधता करावया धारणे, त्रिविधता करावया धारणे, त्रिविधता करावया धारणे, भक्ताला पावसी निर्वाण, भक्ताला पावसी निर्वाणी, फक्त एवढंच की आम्हाला ह्या चालीत ऐकायची सवय नाही. आम्हाला सवय असते की नाही, आईचा जोगवा, आम्हाला असं पाहिजे आता नुसतं असंच पाहिजे आपल्याला. ते तसं आता लय लोकांना आवडायला लागलं. जोगवा मागेन, आईचा जोगवा, जोगवा मागेन. आम्हाला गाता सगळं येतंय, तर गात नाही आम्ही थोडंसं. एकनाथ महाराजांनी तिचं इथं व्यक्त होण्याचं कारण सांगितलेलं आहे. मोह महिषासुर मर्दना लागोनी हे एक कारण आहे, आणि त्रिविध तापाची करावया झाडणी हे दुसरं कारण आहे. या सगळ्यातून भक्ताच्या सांभाळाकरिता ती माता इथं व्यक्त होत असेल, तर आपण आपलं भक्तिपूर्ण अंतःकरण तिच्यासमोर व्यक्त केलं पाहिजे. जोगवा मागत असताना काय मागावा, तर नवविधा भक्तीच्या करीन नवरात्र हे मागायचं आहे. ही संपूर्ण तुमची नवरात्र आम्ही भक्तिपूर्ण अंतःकरणाने संपन्न करून परत तीच भक्ती वाढीला लागेल याच्याकरिता आम्ही प्रार्थना करू. ही एकनाथ महाराजांची वार्ता त्या देवीच्या संबंधानं आहे, ती आपण ध्यानात घेतली पाहिजे. म्हणून मी म्हटलो की पाथर्डी ग्रामस्थ अत्यंत दैववान आहे, कारण आपण भक्तिपूर्ण अंतःकरणानं हा नवरात्रोत्सव संपन्न करतो आहोत. आणि याची आजची शेवटची भक्ती, शेवटचा दिवस जागराचं कीर्तन आहे. विठ्ठला विठ्ठला
सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 3 चरणांचा आहे, मागणीपर प्रकरणातला आहे, सगळ्यांच्या परिचयाचा, सगळ्यांच्या ओळखीचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी भगवंताच्या पुढ्यात एक सात्विक मागणी केलेली आहे. आपल्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याच्या भजनाच्या संबंधानं दृढ विश्वास निर्माण झाला पाहिजे, ही मागणी तुकाराम महाराज भगवंताच्या पुढ्यात करतात. आमचं भजन सुरूच आहे, पण अजून जर देवानं आम्हाला संधी दिली तर आम्ही आयुष्यभर भगवान परमात्म्याचं आवडीनं भजन करू, अशी एक प्रार्थना तुकाराम महाराजांनी देवाला केलेली आहे. कारण तुकाराम महाराजांना ठाऊक आहे की या समस्त त्रैलोक्यामध्ये भगवान परमात्म्याचं भजन करणारी माणसं थोडी आहेत. काय सगळीच माणसं उठून भगवान परमात्म्याचं भजन करत नाहीत. या जगात देवाचं भजन करणारी माणसं फार थोडी आहेत. ऐका, देवाचं भजन करणारी माणसं फार थोडी आहेत, आणि जी थोडी माणसं भजन करणारी आहेत ती पण थोडंच भजन करणारी आहेत. बारीक ऐकत चला. जी थोडी भजन करणारी आहेत ना ती पण थोडंच भजन करतात, ती पण काही भरपूर भजन करतात असं नाही. जी काही थोडी माणसं भजन करणारी आहेत ती काही अखंड भजन करणारी आहेत का? नाही, अखंड नाही. रामकृष्ण आवडी सर्व काळ असं आहे का आपलं? सर्व काळ नाही, आपली वेळ ठरलेली 8 ते 10. सुरुवात कितीला झाली हे बघायची नाही, संपलं पाहिजे 10ला, बरोबर की नाही? हो म्हणा जरा आता. असं सुरुवात कितीला का होईना आम्हाला ते माहिती नाही, संपलं पाहिजे 10ला. का? आमची वेळ ठरलेली आहे. 7 ते 9, 6 ते 8, सकाळी 4 ते 6चा काकडा, ज्ञानेश्वरीचं पारायण 3 तासाचं, आमची वेळ ठरलेली आहे. याचा अर्थ जी काही हरिभजनाला लागलेली मंडळी आहेत ती पण पूर्ण म्हणजे अखंड भजन करत नाही, थोडंच भजन करतात. जी हरिभजनाला लागलेली मंडळी आहेत ती पण जी थोडंच भजन करणारी आहे, त्यापैकी पण सगळीच माणसं देवापर्यंत पोहोचतात असं नाही, काहीशीच माणसं देवापर्यंत पोहोचणारी आहेत. भगवंतानं गीतेमध्ये विचार सांगितला आहे, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित एतती सिद्धये यतताम अपि सिद्धानाम ये कश्चिन माम व्यक्ती तत्वतः. अगदी सहस्रेषु कुणीतरी एखादा, हजारांपैकी एखादाच मनुष्य असा असतो की जो देवाच्या भजनाला लागतो, आणि जी अशी थोडी आहेत त्याच्यापैकी एखादाच कुणीतरी जो असतो की जो देवापर्यंत पोहोचतो. सगळी काही पोहोचत नाहीत. ज्ञानोबाऱ्यांनी फार चांगला दृष्टांत दिलाय. ज्ञानोबाऱ्या म्हणतात, जैसे भरले या त्रिभुवना माझी एकू चांगू अर्जुना निवडवणी की जे सेना लक्षवरी. ज्ञानोबाऱ्या ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण देतात की बाबा या समस्त जगामध्ये भरपूर लोक राहतात. भारताचीच लोकसंख्या जवळजवळ 150 कोटीची आहे, बरोबर की नाही? 150 कोटीच्या लोकसंख्येचा असलेला आपला भारत देश आहे. भारत देशाच्या रक्षणाकरिता सीमेवर उभे असलेले जे सैनिक आहेत त्या सैन्याची जेव्हा निवड प्रक्रिया सुरू होते, प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्याचे जेव्हा अर्ज निघतात, अर्ज ॲप्लिकेशन करायचे असतात, तेव्हा ॲप्लिकेशन करणारे किती लोक असतात मला सांगावं? ॲप्लिकेशन करणारे भरपूर, लाखोनी ॲप्लिकेशन येतात. अप्लाय करायला काही कमी नाही, अर्ज दाखल करायला भरपूर तरुण पुढे येतात, भरपूर माणसं ॲप्लिकेशन करतात. अनेक लोकांची इच्छा असते आपण सैन्यात भरती झालो पाहिजे म्हणून पुढे येणारे भरपूर आहेत. पण जेवढे जण अप्लाय करतात तेवढे सगळे भरती होतात का मला सांगावं? सगळे भरती होत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, माझी एकू चांगू अर्जुना निवडवणी की जे सेना लक्षवरी. लाखावरती ॲप्लिकेशन येतात, पण त्या सगळ्यातून एक चांगला निवडून त्याची सेना केली जाते. अर्थात ज्यांची निवड होते ते फार कमी असतात. बरं, जी कमी लोकांची निवड झाली त्यांची एक सेना तयार झाली, त्यांचं सैन्य तयार झालं की ते सैन्य आपल्या भारतातल्या लोकांच्या रक्षणाकरिता भारताच्या सीमेवर जाऊन उभं राहतं. आणि जेव्हा समोरचं सैन्य चाल करून येतं, शत्रुपक्ष चाल करून येतो, तेव्हा त्याच्याशी आपलं सैन्य 2 हात करतं आणि त्यांच्याशी जो सामना होतो, त्यांच्याशी जे युद्ध होतं, त्या युद्धामध्ये जेव्हा आपल्याला विजय प्राप्त होतो, विजय प्राप्त झाल्यानंतर गोल्ड मेडल किती लोकांना मिळतं? अख्ख्या सैन्याला मिळतं का? नाही, गोल्ड मेडल त्याच्यापैकी कोणातरी एखाद्यालाच मिळत असतं, सगळ्याला मिळत नाही. ज्ञानोबा त्याचं पण चिंतन करत असताना पुढं असं म्हणतात की तया ही पाठी लोह मासा ते घाटी विजय श्रियेचे पटी एकलाची बैसे. कुणीतरी एकटाच असा असतो की जो विजय श्रियेचे पटी बैसे, ज्याला चांगलं गोल्ड मेडल मिळतं, ज्याची प्रशंसा केली जाते, असा कुणीतरी एखादाच असतो. ज्ञानोबा त्याच्याच दृष्टांतानं असं बोलतात, तैसे आस्तेची या महापुरी रिगताती कोटीवरी प्राप्तीच्या पहिलं तिरी विपायला निघे. या आस्थेच्या महापुरात भरपूर लोक भजन करण्याकरता निघालेले असतात, नाही असं नाही, भरपूर लोक.
देखे मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशीळ जाहले असते केवळ माझ्याच ठाई देवाच्या मुखातले शब्द आहेत ते ज्ञानेश्वरीतले. भरपूर लोक असं आस्थेच्या महापुरात निघतात, आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी कोट्यवधी लोक या आस्थेच्या महापुरात निघतात, भगवान परमात्म्याची भक्ती करतो असं दाखवतात, पण प्राप्तीच्या पहिलं तिरी विपाईला निघे देवापर्यंत पोचणारा मात्र कोणीतरी एखादाच असतो. सगळेच जण काही देवापर्यंत पोचत नाही. याला कारण काय? सगळेच जण भगवंताचं भजन करत नाहीत, भक्ती करत नाहीत. भक्तीला लागलेली माणसं फार थोडी आहेत आणि जी काही भक्तीला लागलेली मंडळी आहेत, भक्त म्हणून घेणारी जी काही मंडळी आहेत, अशा सगळ्यांमध्ये तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आदी करून सगळेच महात्म्यांची गणती आपल्याला करता येते. तुकोबाने म्हणतात की भगवंतांना आम्हाला भजन करण्याची चांगली बुद्धी दिलेली आहे. मग भजन करण्याची आम्हाला जर बुद्धी दिली असेल तर तुकाराम महाराजांची देवाला प्रार्थना आहे की भजन करण्याची बुद्धी दिली आहे, पण आणखी एखादी तुम्ही जर आम्हाला संधी दिलीत तर आम्ही तुमचं अखंड भजन करू. ही तुकाराम महाराजांची देवाला ग्वाही आहे. विठ्ठला विठ्ठल कारण ते भजन अखंड होण्याची तुकाराम महाराजांना अपेक्षा आहे. खंडित होणारं भजन आमचं प्रत्येकाचंच आहे. आम्ही प्रत्येक जण लिमिटेड वेळापुरता भजन करतो आहोत. आम्ही जसं मर्यादित भजन करतो तसं आमचा संसार मर्यादित करतो का? आम्ही नाही, संसार मर्यादित करत नाही. सायास करीसी प्रपंच दिननिशी, दिननिशी प्रपंच करीशी, दिननिशी सायासे प्रपंच करीशी. दिननिशी म्हणजे दिवस रात्र सायासानं आम्ही प्रपंच करतो. त्याची काही आमची प्रपंच करतो तो भरपूर करतो आणि आम्ही जो परमार्थ करतो तो खंडित होणारा कमी करतो. तुकाराम महाराज म्हणतात देवानं जर संधी दिली तर आम्ही हे अखंड भजन करण्याकरिता प्रवृत्त होऊ. अखंड झालं पाहिजे ही तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे. भगवान परमात्म्याकडून तुकाराम महाराजांनी अनेक वेळेला हेच मागणं केलेलं आहे, आम्हाला दुसरं काही नको. तुम्ही जर आम्हाला संधी दिलीत आयुष्यभर अव्यावृतपणे अविरतपणे दिवस रात्र अविश्रांतपणे आळस वगैरे न येऊ देता अखंड आम्ही तुमचं भजन करू. ही तुकाराम महाराजांची देवाला ग्वाही आहे की नाही? तुकाराम महाराज म्हणतात गुण गायेन वाडी Hey!
ह्याची माझी सर्व जोडी. ते म्हटले गुण गाईन आवडीनं गुण गाईन. बरं हा अभंग कोणाचा पाठ नाही? सगळ्यांचा पाठांतला. ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. गुण गाईन, गाईन म्हणजे मी तुझे गुण गाईन, भरपूर गुण गाईन, अखंडपणे गाईन. हे अखंडपणे गाण्याकरता देवा तुम्ही आम्हाला एक संधी द्या, मग आम्ही तुमचं भजन अखंडपणे करू. कारण भजन होणं वेगळं आणि ते अखंड होणं वेगळं. अखंड होण्याकरता काय करावं लागतं? त्या भजनामध्ये असलेले प्रतिबंध बाजूला करावे लागतात. काहीतरी दोष असतील आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या चित्तामध्ये काहीशे दोष असतील की ज्या दोषांमुळे आमच्याकडून भजन अखंड घडत नाही की नाही. आमचं भजन खंडित होण्याला काहीतरी कारण असतं की नाही? काहीतरी कारण आहे. काहीतरी विक्षेपमध्ये येतो की आमचं भजन खंडित होतं आणि खंडित झालेलं भजन पुन्हा सुरू राहीलच याची काही शाश्वती आम्हाला देता येत नाही. अंतःकरणामध्ये निरनिराळे विकार असतात की ज्याच्यामुळे कदाचित हे भजन खंडित होतं. द्वेष असेल, मत्सर असेल, काम क्रोध असतील, लोभ मोह माया काहीतरी असेल की या सगळ्यामुळे आमचं भजन खंडित होतं. किंबहुना हे सगळे द्वेष मत्सर आदी करून जे विकार आहेत ते आमच्या अंतःकरणात असले की आमच्याकडून भजन पूर्ण होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी यांना भजन न करू देण्याचं कारण मानलेलं आहे की नाही? ज्ञानोबा आहेत ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, सगळ्यांच्या पाठांतरातलं आहे, हे ज्ञाननिधीचे भुजंग विषय तरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे, असं ज्ञानोबा म्हणतात ना. म्हणजे हे कोण आहेत? हे भजन मार्गीचे मांग मारक जे, म्हणजे भजनामध्ये प्रतिबंध निर्माण करणारे हे काम क्रोधाधिक सगळेच विकार आहेत. म्हणजे हे आम्हाला भजन करू देत नसतील तर याचा अर्थ प्रतिबंध निर्माण करणारे हे विकार आहेत. प्रतिबंध निर्माण करणारा द्वेष आहे, प्रतिबंध निर्माण करणारा मत्सर आहे, प्रतिबंध निर्माण करणारा आपला आळस आहे. या सगळ्या गोष्टी बाजूला कराव्या लागतील की नाही? एकनाथ महाराज भागवतामध्ये म्हणताना म्हणतात की आपण भजन अखंडपणे होण्याकरता काय केलं पाहिजे? आळस सांडोनिया दुरी, अहंकार करोनिया माझारी, अखंड कीर्तन करी गर्व न धरी जाणीवेचा. या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील अखंड होण्याकरिता. काय काय करावं लागेल? आळस सांडोनिया दुरी. सगळ्यात पहिली गोष्ट भजनाकरता काय करावं लागेल? आळस टाकून द्यावा लागेल. भजन करायचं आहे, देवाला प्रसन्न करण्याकरता भजन करायचं आहे, आळस करून नाही चालत. जिथं आळस आहे ना तिथं भजन होत नाही. भजन ही त्याचीच गोष्ट आहे की ज्याला आवड आहे. भजन ही त्याची गोष्ट आहे ज्याला आवड आहे. आवड असते त्याला भजन कर हे सांगायची गरज पडत नाही, तो आपोआप भजन करतो. भजन कर हे कुणाला सांगावं लागतं? ज्याला भजनाची आवड नाही, ज्याला भजनाची सवय नाही, त्याला धरून आणावं लागतं. एकदा तरी चला 9 दिवसात एकदा तर कीर्तनाला बसा असं सांगावं लागतं. कुणाला? ज्याला आवड नाही त्याला. ज्याला आवड आहे त्याला सांगावं लागतं का? नाही. त्याला तर निमंत्रण पत्रिकेची पण गरज नसते. ज्याला आवड आहे ना त्याला निमंत्रण पत्रिकेची पण गरज नसते. त्याला नुसतं कळलं की बाबा पाथर्डीत सप्ताह आहे तर तो येऊन कीर्तनाला बसतो. का? त्याला आवड आहे म्हणून. ज्याला आवडच नसते ना त्याला अपेक्षा असते, मग तो म्हणतो पत्रिकाच नाही आली, गावकऱ्यांनी फोनच नाही केला, सांगितलंच नाही, माहितीच नाही, असं करून तो काहीतरी कारणं देतो. आवड नसते ना त्याला फार प्रयत्न करावे लागतात. जो आवड आहे त्याला भजनाकरिता प्रयत्न करावे लागत नाही. आपसुक त्याच्याकडून भजन होत असतं. आपसुक सहज. मी गमतीनं म्हणत असतो, ज्याला आवड आहे ना त्याला प्रयत्न करावे लागत नाही. ज्याला या रामकृष्ण हरीची आवड नसते, रामकृष्ण हरीची सवय नसते की नाही, त्यांना फार प्रयत्न करावे लागतात देवाचं भजन मुखात यायला. ते आम्ही कीर्तनकार लोक कीर्तनाला जातो तर सगळीकडं कीर्तनाच्या तारखा घेणारे काही वारकरीच असतात असं नाही. कधी कधी अवारकरी पण कीर्तनाच्या तारखा घेतात. त्यांचा संप्रदायाचा फारसा संबंध नसतो, पण तरी ते कीर्तनाची तारीख घेतात. त्यांना जेव्हा महाराजाला फोन करायचा असतो की नाही तेव्हा त्यांना प्रॅक्टिस करावी लागते. आधी त्यांना प्रॅक्टिस करावी लागते. कसली? महाराजांना फोन केल्यानंतर पहिलं काय बोलायची याची सवय नसते की नाही. त्यांना ठरवायला लागतं आता मी फोन करणार, महाराजांनी फोन उचलला की आधी आपल्याला काय म्हणायचं आहे हे त्यांना प्रॅक्टिस करावी लागते. कारण बाकीच्या वेळेचे त्यांचे मंत्र वेगळे असतात. जय विठ्ठल झाल्यावर सांगेन, आता सांगता येत नाही कीर्तनात. त्यांचे मंत्र वेगळे असतात. त्यांना सहजासहजी देवाचं नाव त्यांच्या मुखाला येत नाही आणि ते येण्याकरता त्यांना प्रयत्न करावे लागतात. फार असं विचारपूर्वक त्यांना बोलावं लागतं. का बरं? त्यांना याची सवय नाही, त्यांना याची आवड नाही. आणि आवडीचा असा एखादा आपला वारकरी असेल तर त्याला काही फोन उचलल्यानंतर रामकृष्ण हरी म्हणण्याची काही सवय करावी लागते का? नाही. आपसुक फोन उचलला की पहिला शब्दच रामकृष्ण हरी असतो.
याचा अर्थ काय आहे, सवय ज्याला असते त्याला भजन कर म्हणून सांगावं लागत नाही, आणि ज्याला सवय आवड नसते त्याला भजन करण्याकरिता पराकाष्ठा करावी लागते. विठ्ठल आवड आहे की नाही, मग त्यांना चांगलं भजन केलं पाहिजे, आळस करता कामा नये. भगवान परमात्म्याच्या भजनाने भगवान परमात्म्याला प्रसन्न करण्याकरिता गोड, मधुर, प्रेमळ, स्वरयुक्त असं भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. ज्याला चांगलं गाता येतं, ज्याला चांगलं गाता येतं त्यानं चांगलं स्वरात, लयीत, तालात गाऊन भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे, आळस नाही केला पाहिजे. त्यानं भजन करत असताना चांगलं घ्यावं, पकवास घ्यावा, हार्मोनियम घ्यावा, तबला घ्यावा, काय तंबोरा घ्यावा, अन्य जी काही वाद्य त्याच्याकडे उपस्थित असतील ती सगळी वाद्य घ्यावीत, चांगल्या पद्धतीनं गोड असं भगवान परमात्म्याचं भजन करावं, जेणेकरून भगवंत प्रसन्न होईल. भगवंताच्या प्रसन्नाकरिता चांगलं गायन केलं पाहिजे ज्याला चांगलं गाता येतं. त्या दिवशीच मी ऐकलं, ज्याला चांगलं गाता येतं ना, भगवंताचं भजन करत असताना दिवसाला एकदा तरी त्यानं केदार राग गावा म्हणे. कारण केदार हा भगवान विष्णूचा अत्यंत आवडता राग आहे. केदार राग भगवान विष्णूचा आवडता राग आहे, आणि मालकंस हा भगवान शिवाचा आवडता राग आहे. महादेवांचा आवडता राग मालकंस आहे. महादेवांसाठी भजन असेल तेव्हा मालकंस गावा, विष्णू भगवंतासाठी भजन असेल तेव्हा केदार गावा. ज्याला चांगलं गाता येतं त्यानं चांगलं गावं, कारण गायनाचे रंगी शक्ती अद्भुत आहे अंगी. गायनामध्ये फार शक्ती आहे, भजनामध्ये फार शक्ती आहे, म्हणून त्यानं चांगलं गाऊन भजन केलं पाहिजे, आळस नाही केला पाहिजे, आळस करता कामा नये. बरं, मग ज्याला भजनच करता येत नाही त्याचं काय? भजन म्हणजे गाताच येत नाही त्याचं काय? मग ज्याला गाता येत नाही त्यानं भजन करायचं नाही काय? नाही नाही, असं नाही. ज्याला गाता येत नाही त्याला फक्त स्वर नाही एवढंच. ज्याला कुठलाच स्वर नसतो त्याला एक स्वर असतो की नाही? कोणता म्हणता त्याला? बेसूर. ज्याला कुठलाच सूर नाही त्याला एक सूर असतो, बेसूर असतो. बेसूर. मी त्यात पण दोन प्रकार ऐकले परवा. त्यात पण दोन प्रकार आहेत. एक बेसूर आहे आणि एक कमसूर आहे. एक बेसूर असतो आणि एक कमसूर असतो. कमसूर म्हणजे कोण? ज्याला मी सुरात गात नाही हे कळतं आणि म्हणून सुरात गाण्याकरता तो प्रयत्न करतो, तो कमसूर. आणि बेसूर म्हणजे कोण? ज्याला मी स्वरात गात नाही हे पण त्याला कळत नाही, हे पण त्याला कळत नाही, आपल्याला काहीच कळत नाही हे पण त्याला कळत नाही. कमीत कमी आपल्याला काहीच कळत नाही एवढं तरी त्याला कळलं पाहिजे की नाही? कळलं पाहिजे. मला स्वरात गात नाही, माझं सुरात येत नाही हे पण त्याला कळत नाही, आणि मग तो असतो ना तो बेसूर. पण ज्याला तो स्वरात गायलं पाहिजे, चांगलं भजन केलं पाहिजे असं त्याला काहीच नसतं, मग तो बेसूर म्हणा. आणि थोडास तिसरा एक प्रकार आहे, सांगा ना. आसूर. पण तो तर भजनातच नसतो म्हणून तो आसूर आहे. तो भजनात, त्याचा भजनाचा संबंधच नाही. हे असे आहेत की नाही? मग बेसूर आहे ना तो भजना करत, मग याचा अर्थ त्यानं भजन करायचं नाही काय? अरे नाही नाही, त्याची पण व्यवस्था करून दिलेली आमच्या साधू संतांनी. नये जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे, देवानं स्वर दिला ना, देवानं स्वर दिला नाही ना, मग नाही तयाविनं भुकेला विठ्ठल येई तैसा बोल रामकृष्ण. नाही तुला चांगला स्वर ना, आता तुला स्वर नाही ही तुझी चूक नाही, भगवंतानं तुला स्वर दिला नाही ना. तुकोबारायने देवावर ढकललं ते. नये जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे, देवे सुस्वर नाही दिदला, देवानं स्वर नाही दिला ना, मग तू नको स्वरात भजन करू. मग तू काय कर? येईल तैसा बोल रामकृष्ण. काही का होईना रामकृष्ण तर म्हणता येईल. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असं तर म्हणता येईल की नाही? तेवढं म्हटलं तरी पुष्कळ आहे. पण हे अशा पद्धतीचं देवाचं भजन करण्याकरिता आळस करू नये हा नाथांचा पहिला विचार आहे. आळस सांडोनिया दुरी. अजून अहंकार करोनिया माझारी. अहंकार मागे टाकून द्यायचा. अहंकार माणसानं करायचा नाही. गर्व न तरी जाणवीचा, जाणीवेचा गर्व धरायचा नाही. मला फार काहीतरी येतं अशा आविर्भावात कधी राहायचं नाही, कारण भगवान परमात्म्याला ते प्रिय नाही. नारदांनी भक्तिसूत्रामध्ये ईश्वरात अपि अभिमान द्वेषित्वात दैन्यम प्रियत्वाच्य असं सूत्र घातलंय. ईश्वरात अपि अभिमान द्वेषित्वात म्हणजे ईश्वराला अभिमान आवडत नाही. प्रसिद्ध प्रमाण आहे, तिळभरी जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेवा. अत्यंत प्रसिद्ध. भगवान परमात्म्याला अभिमान पसंत नाही. अभिमान पसंत नाही, मग तो भक्ताचा असो किंवा अभक्ताचा असो. भक्ताचा पण अभिमान त्याला आवडत नाही आणि अभक्ताचा पण अभिमान त्याला आवडत नाही. फक्त एक लहानसा फरक आहे त्याच्यामध्ये, बारीक ऐका. लहानसा फरक आहे.
अभक्ताकडे जर अभिमान असेल, अभक्ताकडे अभिमान असेल तर देव त्याला सरळ सरळ बाजूला करतो, लक्षच देत नाही त्याच्याकडं, काहीच घेणं देणं नाही. पण भक्ताकडे अभिमान असेल तर देव स्वतः भक्ताकडचा अभिमान दूर करण्याकरता प्रयत्न करतो, पण भक्ताला जवळ ठेवतो. हा एक त्यातला चांगला फरक आहे. भक्ताला देव सहजासहजी दूर करत नाही. अभिमान आला तर अभिमान बाजूला करण्याकरता देव प्रयत्न करील, पण भक्त दूर करत नाही, कारण त्या देवाला पण भक्तांची वाणवाच आहे की नाही. त्याच्याकडे तरी कुठे लय भक्त आहेत? नाही, त्याच्याकडे पण फार थोडेच भक्त आहेत की नाही. त्याच्याकडे थोडे भक्त आहेत. मला म्हणायचं काय आहे, असे जे भक्त फार थोडे आहेत की नाही, मग त्या थोड्या भक्तांनी अंतःकरणामध्ये अभिमान धरू नये. भगवान परमात्म्याचं भजन करत असताना गर्व न धरी जाणीवेचा आणि अखंड कीर्तन करी. एकनाथ महाराज म्हणतात, कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन म्हणजेच भजन आहे, म्हणजेच भगवंताचे गीत आहेत. हे अखंड गायन केलं पाहिजे. याचा अर्थ भगवान परमात्म्याचं भजन अखंड होण्याकरिता आळस दूर केला पाहिजे, जाणीव दूर केली पाहिजे आणि अहंकार बाजूला सांडला पाहिजे. या सगळ्या गोष्टी बाजूला होतील तेव्हा आपलं भजन अखंड होईल. हे एकनाथ महाराजांचं भागवतातलं वचन आहे. विठ्ठला म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की देवा, तुम्ही जर संधी दिलीत तर आम्हाला हे भजन अखंड करता येईल. कारण याच्यामध्ये खंड पडण्याची भरपूर संभाव्यता आहे. भरपूर अशी शंका आहे की ह्याच्यामध्ये खंड पडू शकतो. संभावना आहे. कशामुळे संभावना आहे? नारदांनी भक्तिसूत्रामध्ये त्याचं चिंतन करत असताना विषयांमुळे भजनामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे. देहावरच्या अभिमानामुळे भजनामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे. आपण निर्माण केलेला संघ त्याच्यामुळे भजनामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे. याचा अर्थ ही भरपूर कारणं अशी आहेत की ज्या कारणांमुळे भजनामध्ये खंड पडू शकतो. अखंडपणे भजन आमचं चालू आहे, पण काय कुणास ठाऊक की एखादा प्रतिबंधमध्ये येतो. ज्याचं देहावर भरपूर प्रेम असतं ना, त्याच्याकडून भजन होत नाही. ज्याचं विषयांवर भरपूर प्रेम आहे त्याच्याकडून भजन होत नाही. आणि ज्यानं भरपूर लोकसंग्रह केलेला आहे त्याच्याकडून पण भजन होत नाही. अखंड होत नाही असं नाही, अखंड होत नाही. माझा मुद्दा अखंड भजनावर आहे. अखंड त्याच्याकडून अखंड होत नाही. का अखंड होत नाही? हे प्रतिबंध निर्माण करतात. देहावर प्रेम असेल तर माणूस देह चांगला राहावा याच्याकरता एवढं प्रयत्न करतो की एखाद्या वेळेला भजन कमी झालं तरी चालेल, पण देह चांगला राहिला पाहिजे. ज्याला देहावर ममता असते ना, त्याच्याकडून भजन चांगलं होत नाही. तुम्हाला काहीतरी एक निवडावं लागेल. एक तर देह निवडावा लागेल, नाही तर भजन निवडावं लागेल. दोन्ही एकत्र निवडून चालत नाहीत. ज्याला असं वाटतं की वाखरीच्या रिंगणात गेलो पाहिजे आणि वाखरीच्या रिंगणात जाऊन आनंद घेतला पाहिजे, पण कपडे नाही माखले पाहिजेत, चालेल का? मला सांगा. वाखरीच्या रिंगणात गेला पाहिजे, आनंद पण घेतला पाहिजे, खेळ पण खेळलो पाहिजे, पण कपड्याला चिखल लागता कामा नये, असं एखाद्याने ठरवलं, चालेल? अरे चालत नाही. ज्याला कपडे सांभाळायचे आहेत ना, त्याच्याकडून रिंगणाचा आनंद होतच नाही, त्याला मिळणारच नाही. तुम्हाला रिंगणाचा आनंद पाहिजे, तुम्ही सगळी ममता तितकी सोडून द्यायची. ते सोडून दिल्याशिवाय आपल्याला त्यातलं मर्म कळत नाही. देहाच्या निरासे पाविजे या ठाया, माझी ऐशी काया जवळ हे, या देहावरचा निराश टाकून द्यावा लागेल. अरे प्रसंगी त्याच्याकरिता, त्या भजनातल्या आनंदाकरिता देहावरची ममता सोडूनच द्यावी लागते. आमच्या भगवंतानं सोडली तर आपला काय विचार आहे मला सांगा. त्यानं पण स्वतःची लाच सोडली होती की नाही? नाचता 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 देवा
देवाचा गळला पितांबर, त्यानं कुठं पितांबराकडे लक्ष दिलंय? देवाने पितांबराकडे लक्ष दिलं असतं तर त्याला पण आनंद घेता आला नसता. सावध होई देवा ऐसा बोले, कीर्तनकार आहेत, बरोबर की नाही? आम्ही त्यांच्याशिवाय दुसरा गायक आमच्या गावाला चालत नाही. म्हणजे ज्यांच्याबद्दल बोलतो ते कोण आहेत? गायकच आहेत. याचा अर्थ त्याच्याशिवाय आम्ही दुसरा पाखंड जाणत नाही. म्हणजे ते पण एक काय आहे? पाखंडच आहे. मग आता या वचनाला धरून मला बोलायचं आहे, हरी तुझे नाम गायीन अखंड, याला पण तुकाराम महाराज एक पाखंड म्हणतात. हे पण एक पाखंड आहे. मग पाखंड शब्दाचा अर्थ काय? ऐका, मराठीनं आणखी एक अर्थ पाखंड शब्दाचा अर्थ असा केलाय, ज्या देवतेच्या संबंधाने आपल्या अंतःकरणात श्रद्धाभाव आहे त्या देवाच्या व्यतिरिक्त बाकी देवतांना मान देणं याला पाखंड म्हणतात. बघा, परत बोलतो मी, ज्या देवतेच्या संबंधाने आपल्या अंतःकरणामध्ये निष्ठा, श्रद्धा, विश्वास आहे त्या देवाच्या व्यतिरिक्त इतर सगळ्या देवाला मान मर्यादा देणं याला पाखंड असं म्हणत असतात. तर तुकाराम महाराज म्हणतात, फक्त तुझं नाम गाईन, फक्त तुझं, इतरांचं नाव घेणार नाही, याला काय म्हणायचा? पाखंड. इतरांचं नाव आम्ही घेत नाही की नाही? तुकाराम महाराज काय म्हटले? एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि नाही आता, म्हणजे इतर कुणाला आम्ही स्थान देत नाही. तुकाराम महाराज फक्त त्याच देवाला, ज्याच्याबद्दल आमच्या अंतःकरणात श्रद्धा आहे त्या देवालाच फक्त जवळ करणं आणि इतर सगळ्यांना लांब करणं याला काय म्हणतात? पाखंड म्हणतात. बारीक ऐका, त्यालाच दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर व्यभिचारी भक्ती म्हणतात. भक्तिशास्त्रात त्यालाच व्यभिचारी भक्ती म्हटलेली आहे. म्हणजे काय करणं? आपला देव सोडून बाकीच्या सगळ्या देवाला पण जवळ करणं. तुकाराम महाराजांना हे मान्य नाही की नाही? एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पथे, बाकीचे देव आम्ही जाणत नाही. शेंदरी शेंदरी हेंदरी दैव शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजिते भूते खेते, आपुल्या पोटाची रडते मागती शिते अवदान, यांना तुकाराम महाराज जवळ स्थान देत नाही. आपुल्या इच्छे आणि का पिढी, हे काय देव आहेत का म्हटले? तुकाराम महाराज त्या देवांना जवळ करत नाही. स्वतःचाच पोट त्यांना भरता येत नाही, ते आपलं कुठं भरणार म्हणे? म्हणून तुकाराम महाराजांनी त्यांना जवळ स्थान दिलं नाही. कुणाला? शेंदरी हेंदरी दैवते. शेंदरी म्हणजे शेंदूर फासलेले, लावलेले नाही. मी फासलेले म्हणतो बरं का, फासलेले, जे फासलेले उरलं म्हणून लावलं असे जे असतात ना फासलेले, ती शेंदरी दैवते. आणि हेंद्री म्हणजे काय? हेंद्री, हेंद्री या शब्दाचा अर्थ असा होतो, बघायचं एकाकडं आणि लक्ष ठेवायचं दुसऱ्याकडं. हेंद्री दैवते. त्या दैवता म्हणजे कसं काय? लक्ष देतात, म्हणजे बघतात एका भक्ताकडं आणि लक्ष ठेवतात दुसऱ्या भक्ताकडं, असं जे असतात ना त्यांना हेंद्री दैवत म्हणतात. मग हे जे सेंद्री हेंद्री दैवत आहेत ना, अरे यांना स्वतःचंच पोट भरता येत नाही, ते आपलं कसं काय भरणार? म्हणून तुकाराम महाराज यांना जवळ स्थान देत नाहीत, यांना आपल्याकडं जवळ स्थान देत नाहीत. याला तुकाराम महाराजांनी पाखंड हा त्यांनी स्वीकारलाय. केवळ आपल्या देवालाच जवळ करणं, इतरांना न करणं, याला तुकाराम महाराजांनी पाखंड म्हटलं. त्या पाखंडाला तुकोबाऱ्यांनी स्वीकारलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला कारण तुकाराम महाराज बाकी कोणाला जवळ करत नाहीत की नाही? बाकी कोणत्याही देवाला तुकाराम महाराजांनी जवळ केलं नाही. नवे जा खाई जो खाई, नवे जा खाई जो खाई, नवे जा खाई
जोखाई, माया राणी, मेसाबाई याला आपण जाणतच नाही. तुकाराम महाराजांना ते मान्यच नाही. मग कोण? बळीया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव. म्हणजे फक्त आपल्या देवाकडे लक्ष ठेवून बाकीच्यांना जवळ न करणं, याला पाखंड म्हणत असतील तर हे तुकाराम महाराजांना पाखंड मान्य आहे. त्यामुळे तुझे नाम गाईन अखंड यावीन, पाखंड निर्णय काही याच्याशिवाय मी बाकी काही जाणत नाही. केवळ मी तुझं भजन अखंडपणे अव्यावृतपणे करणार आहे. कारण अव्यावृत भजनात हे नारदांचं भक्तिसूत्रातलं एक सूत्र आहे भक्ताच्या लक्षणांकरिता. भक्ताचं लक्षण काय? तर अव्यावृत भजन करतो, अखंडपणे अविश्रांतपणे भजन करतो. हे जर त्याचं लक्षण असेल तर आमच्याकडून ते अव्यावृत अखंड भजन झालं पाहिजे. म्हणून ती तुकाराम महाराजांनी देवाला अपेक्षा केलेली आहे की मी तुझं भजन अखंड गाईन, याच्याशिवाय मी दुसरं काही जाणत नाही. पण ते भजन अखंडपणे होण्याकरिता अंतःकरणामध्ये त्या भजनाच्या संबंधानं दृढ असा विश्वास निर्माण होणं गरजेचं आहे. त्या विश्वासाची अपेक्षा, त्या विश्वासाची मागणी तुकाराम महाराज देवाच्या पुढ्यात करतात. अभंगाचं दुसरं विश्वास
हरे तुझे नाम गायन अखंड, या वेण पाखंड नेणे काही, अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया मने वाचा हेची दे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाचं आपण चिंतन करत आहोत. तुकाराम महाराजांनी या अभंगातून भगवान परमात्म्याचं अखंड भजन आपल्याकडून झालं पाहिजे याच्याकरता देवाच्या पुढ्यात मागणी केलेली आहे. काय मागणी आहे? तुकाराम महाराज म्हणतात त्या भजनाच्या संबंधानं एक सात्विक विश्वास आमच्या अंतःकरणात निर्माण झाला पाहिजे आणि याची मागणी तुकाराम महाराज देवाला करतात. अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया मने वाचा हेची देई. काया वाचा मने अखंड विश्वास या नामाचा अंतरी हेची देई. एवढंच फक्त आम्हाला द्या. काया वाचा मनानं अखंडपणे तुझं भजन झालं पाहिजे आणि ते भजन होण्याकरिता जो विश्वास अत्यावश्यक आहे, देवा तो विश्वास तुम्ही आमच्या अंतःकरणात निर्माण करून द्या. कारण भगवान परमात्म्याच्या भजनाकडे विश्वास असण्याची अत्यंत आवश्यकता आहे. भजनाच्या माध्यमातून तृप्ती नक्कीच आहे. एकनाथ महाराज भागवतामध्ये देवाच्या मुखातून असं बोलतात, माझी या भजनी कृतकृत्यता, पण दृढ विश्वास आणून या चित्ता. तो दृढ विश्वास चित्तामध्ये असेल तर माझी या भजनी कृतकृत्यता, माझ्या भजनानं समाधान प्राप्त होईल. पण कधी? जेव्हा त्या भजनावर आमचा दृढ विश्वास असेल तेव्हा. भजनावर विश्वास असला पाहिजे. आम्ही जर भजन केलं तर भगवान परमात्मा आमच्यावर प्रसन्न होईल, हा विश्वास आमच्या अंतःकरणात असला पाहिजे. विश्वास असा डळमळीत होणारा नसला पाहिजे. तो विश्वास खंबीर ठाम असला पाहिजे. एकनिष्ठ भाव अंतःकरणामध्ये असला पाहिजे. तो निढळ असला पाहिजे, न ढळणारा असला पाहिजे. असा विश्वास अंतःकरणामध्ये निर्माण होण्याकरिता तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात. विठ्ठला विठ्ठला काया मने वाचा हेची देई. कायेने, मनाने, वाचेने या त्रिविध पद्धतीनं भगवान परमात्म्याचं भजन आपल्याकडून झालं पाहिजे. म्हणजे कायेनंही देवाचं भजन झालं पाहिजे, वाचेनंही देवाचं भजन झालं पाहिजे आणि मनानेही देवाचं भजन झालं पाहिजे. पहा, तुकाराम महाराज आधी करून सगळ्या संतांनी माझ्याकडं पहा, माझ्याकडं पहा, मी कीर्तनकार आहे की नाही, माझ्याकडं पहा बरं, असं काया मने वाचा असं आहे की नाही. सगळ्या साधू संतांनी बऱ्याच वेळेला काय केलंय, काया आणि वाचा यांना वेगळं केलंय. वास्तविक काया आणि वाचा एकच आहे की नाही. वाचा हा कायेचाच भाग आहे की नाही, की आपल्या शरीराला सोडून वाचा आहे? नाही नाही, आपल्या शरीराला सोडून मन आहे असं नाही. पण तरीही वाचेला स्वतंत्र महत्त्व दिलं आहे, मनाला स्वतंत्र महत्त्व दिलं आहे आणि कायेला स्वतंत्र महत्त्व दिलं आहे. आमच्या कायेनं पण देवाचं भजन केलं पाहिजे, मनानेही देवाचं भजन केलं पाहिजे आणि वाचेनंही देवाचं भजन केलं पाहिजे. जे भजन वाचेनं होतं तेच भजन मनात पण झालं पाहिजे आणि जे भजन वाचेनं होतं तेच भजन आपल्या शरीराकडून पण झालं पाहिजे. शरीर भजन करतं का? तुम्ही अर्जुनाला जाऊन विचारा. अर्जुनाचं शरीर पण भजन करायचं म्हणे. अर्जुन जागेपणी तर जयकृष्ण श्रीकृष्ण म्हणायचाच म्हणायचा, पण अर्जुन झोपल्यानंतर अर्जुनाच्या रोमारोमातून पण कृष्णाचं भजन बाहेर यायचं. हे कायेनं भजन आहे, कायेनं भजन आहे. एवढंच कशाला, चोखोबा महाराजांची हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती की नाही. म्हणजे चोखोबारायांची जर हाडं पण विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील तर हे कायेनं देवाचं भजन होण्यासारखं आहे. म्हणजे वाचेनं तर होईलच, मुखानं देवाचं भजन करू मान्य आहे, पण तेच भजन मनानेही झालं पाहिजे आणि तेच भजन कायेनंही झालं पाहिजे. याच्याकरता जो अंतःकरणात विश्वास असला पाहिजे तो देवानं आम्हाला दिला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि तो विश्वास अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा ही एकमेव तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे. याच्याकरता तुकाराम महाराजांनी जे दुसरं मागणं परत देवाला केलेलं आहे की नाही. शेवटच्या चरणात जे तुकोबाराय बोलले, तुका म्हणे आता देई संत संग. इथं जो संत संघ तुकोबाराय मागतात तो संत संघ पण तुकाराम महाराज संतांचा संघ व्हावा म्हणून मागत नाहीत. इथं संत संघ मागितलाय ना, तो पण देवाचं भजन व्हावं म्हणून मागितलाय. तुम्ही पहा, तुका म्हणे आता देई संत संग, पण मुख्य मागणी काय आहे? तुझे नामी रंग भरो मना, ही मुख्य मागणी आहे. त्याच्याकरता संत संघ पाहिजे. संतांचा संघ दिला तर त्यांच्या पण कडून आम्हाला भजनच होईल. संतांच्या संगतीत गेलो की आमचं भजन खंडित होणार नाही. मुख्य मुद्दा तुकोबारायांचं काय आहे? हरी तुझे नाम गाईन अखंड. त्या अखंड शब्दाकडे लक्ष द्या. अखंड शब्दाकडे तुमचं अखंड लक्ष असलं पाहिजे तर अभंगाचा अर्थ कळत.
अखंड पाहिजे आम्हाला. कसं काय? ते खंडित होऊ नये म्हणून तुकोबारायचे सगळे प्रयत्न आहेत. अंतरी विश्वास अखंड नामाचा, का? भजन अखंड घडलं पाहिजे म्हणून. काया मने वाचा ह्याची देई, का? अखंड भजन घडलं पाहिजे म्हणून. आणि तुका म्हणे आता देई संत संग, का? अखंड भजन घडलं पाहिजे म्हणून. संतांचा संग झाला की भजनात खंड पडत नाही. संतांचा संग झाला की ते संत पण आम्हाला परत भजनाकडेच लावतात, भजनाच्याच मार्गाला लावतात की नाही. हरिभजनी हे ढवळीले जग. कुणी केलं हे? संतांनी केलं. संत आम्हाला वेळोवेळेला येतात आणि भजनामध्ये प्रवृत्त करतात. भजन करा, भजन करा, भजन करा. वेळोवेळेला आम्हाला सांगतात की नाही. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलावी ते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण. अपेक्षा काय? तयाचे भजन चुकू नको, म्हणजे ते भजन केलंच पाहिजे ही अपेक्षा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, ही काय तुकोबाऱ्यांची अपेक्षाच आहे. अपेक्षाच आहे बाबा. हे सगळं सकळांच्या पाया माझे दंडवत. कशा करता हे दंडवत? कशा करता? त्याच्या करताच आहे. लागोन या पाया विनोवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी. हे ह्याच्या करताच सगळे त्यांचे प्रयत्न आहे. बरं, हे काहीच जरी पाठ नसलं तरी कमीत कमी आमचं एवढं तर पाठ आहेत ना. ज्ञानोबारायांची अपेक्षा आहे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ही अपेक्षाच आहे ज्ञानोबारायांची आपल्याकडून. म्हणजे या सगळ्याच्या माध्यमातून ते भजन घडलं पाहिजे असं संत मंडळी सांगतात. याचा अर्थ संत जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात येतात तेव्हा तेव्हा ते भजनाचाच आग्रह करत असतील तर संतांच्या संगतीमध्ये भजन वाढतं ना. म्हणून आम्हाला संतांचा संग पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आम्हाला त्याच्या साधू संतांच्या संगतीत गेल्यानंतर भाव अंतकरणातला वाढतो. संतांच्या संगतीत गेल्यानंतर अंतकरणातली भक्ती वाढते आणि मग ते आपल्याला देवापर्यंत पोहोच करत असतील तर त्या संतांच्या संगतीत, साधूच्या संगतीत गेलो पाहिजे. एकनाथ महाराजांनी भाव सांगितलाय की नाही आपल्याला. स्वहिता कारणे संगती साधूची. त्याच्यानं काय होईल? भावे भक्ती हरीची भेटीत येणे. या तीन गोष्टी साधूच्या संगतीमध्ये घडतात. याच्याकरिता साधूची संगत घडली की भाव वाढतो. भाव म्हणजे अंतकरणातला भाव वाढतो. बाकीच्या भावाबद्दल माझं काही मत नाही, तसे भाव बरेच वाढलेले आहेत. भाव वाढतो म्हणजे अंतकरणातला भाव वाढतो. एकनाथ महाराज म्हटले भावे म्हणजे भाव वाढतं, भक्ती वाढते, हरीची भेटीत येणे हे सगळं वाढतं. कारण साधू संतांचं येणंच त्याच्याकरिता आहे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. या 6 गोष्टी वाढाच लागाव्या. याच्याकरिता अवतार तुम्हा धराया कारण.
म्हणजे त्याच्यामध्ये भाव भक्ती काय कुळाचार विठोबाचे नाम हे सुख वाढण्याकरिता साधू संतांचा अवतार असेल तर त्यांच्या संगतीत गेलो आमचं भजन बंद पडत नाही, किंबहुना त्यांच्या संगतीत गेलो की आमचं भजन वाढतं. मी अनेक वेळा बोललोय, या परिसरात पण तुम्ही माझ्या मुखातून हे वाक्य ऐकले असतील. मी फार जबाबदारी आणि आदरानं बोलतो की जर एखाद्याला दिंडीत जायचंच असेल, वारी करायचीच असेल, तर वारी करत असताना अशा दिंडीत चाललं पाहिजे की ज्या दिंडीत नामधारक चालतात. नामधारकांच्या दिंडीत चाललं पाहिजे. का बरं? नामधारकांच्या दिंडीत चाललं तर नामधारक स्वतःही भजन करतो आणि नामधारक तुमचं पण भजन बंद पडू देत नाही. तुमच्याकडूनही भजन घडवून घेण्याची जबाबदारी नामधारकाची असते आणि ते नामधारक घेतात. किंबहुना तेच एवढं भजन करतात की त्यांच्या भजनाकडे बघून आपलं भजन बंदच पडत नाही. म्हणून नामधारकाच्या दिंडीत आपण भजन करत करत गेलो पाहिजे. नामधारकाच्या दिंडीत चाललं, नामधारक भजन सोडून जात नाही. मालिका पूर्ण होत नाही तोपर्यंत तो नाश्त्याची प्लेट हातातच घेत नाही. हा नियम आहे नामधारकाचा. बाकीचे माऊली टाळायच्या आत 2 प्लेट खाऊन रेडी असतात. कशा करता? अरे माऊली थांबत नाही, मालिका पूर्ण होत नाही, विठोबा रुक्माई भजन होत नाही तोपर्यंत टाळ खाली ठेवू नये, भजनाला तर खाली बसू नये, हे नियम आहेत. नामधारक सगळे नियम पाळतात आणि जर नामधारक नियम पाळत असेल तर त्याच्या संगतीत गेलेला पण नियम पाळतो. म्हणून भजन बंद पडू नये असं वाटत असेल तर वारीत चालत असताना त्याच दिंडीत चाललं पाहिजे की ज्या दिंडीमध्ये नामधारक चालतात, म्हणजे आपलं भजन खंडित होत नाही. एवढ्याकरता आम्हाला संत संघ पाहिजे. का बरं? असा जर तुम्ही आम्हाला संत संघ दिलात तर त्याच्या माध्यमातून काय व्हावं? तुझे नामी रंग भरो मना. माझ्या मनाला तुमच्या नामस्मरणाचा रंग लागला पाहिजे आणि एकदा का तो नामस्मरणाचा छंद लागला की मग हरी तुझे नाम गायीन अखंड. म्हणजे तुका म्हणे आता देई संत संग तुझे नामी रंग भरो मना. असं जर तुम्ही दिलं तर हरी तुझे नाम गायीन अखंड याविन पाखंड नेणे काही. अंतरी विश्वास अखंड नामाचा असं जर तुम्ही आम्हाला दिलं तर हरी तुझे नाम गायीन अखंड. काये वाच्या मनाने तुमचं भजन करण्याकरिता तुम्ही आम्हाला संधी दिलीत तर हरी तुझे नाम गायीन अखंड याविन पाखंड नेणे काही. एवढ्याकरिता आम्हाला भजनाचा विश्वास द्या. काया वाच्या मनानं तुमचं भजन झालं पाहिजे ही वृत्ती द्या आणि तुझ्या नामाचा रंग अंतःकरणामध्ये भरण्याकरिता संतांचा संग द्या. ही मागणी तुकाराम महाराजांनी केली. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आता देई संत तुका म्हणे आता म्हणे आता देई संत संग तुझे नामी रंग भरो मना. अंतरे विश्वास अखंड नामाचा काया मने वाचा हेची देई. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. सर्व श्रोत्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. टाळकरी वर्ग, गायनाचार्य, मृदंगमणी सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. आपल्या उपस्थित राहण्यानं प्रसन्न अंतःकरणपूर्वक साथ करण्यानं कीर्तनाला प्रसन्नता निर्माण झाली. म्हणून तुम्हा सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. आम्हाला ज्यांनी उत्तम अशी गायनाची साथ केली हरी